चिवचिव नाही. त्या ठिकाणी बसा ज्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही बघा. डिस्टर्ब होणार नाही, कुठलाही त्रास होणार नाही, कुणीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही अशा ठिकाणी तुम्ही बसायचंय. श्वेता, श्वेता हो, मी तिकडे खोलीत जाऊ? टेकून चालेल ना बसते तर? कसंही बसा, झोपलं तरी चालतं बरं का. नाही, हा टेकून बसते हा, पाठून. टेकून बसा, झोपून बसा, म्हणून तर म्हटलं ना, कम्फर्टेबल बसा तुम्ही, एकदम कम्फर्टेबल. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ, डोळे हलके बंद. पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर, पूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. येणारा प्रत्येक श्वास तुमच्यामध्ये सकारात्मकता घेऊन येतोय. सकारात्मकता घेऊन येतोय. आणि जाणारा प्रत्येक श्वास हा तुमच्या शरीर आणि आवरामधील 7 चक्रामधील सर्व निगेटिव्हिटी घेऊन जातोय. सर्व निगेटिव्हिटी घेऊन जातोय. पूर्ण लक्ष श्वासावर. बघा, तुमच्या नोज टिप्सवर लक्ष द्या. एक पांढरी ऊर्जा तुमच्या नासिकेतून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करीत आहे. फील करा तिला. फील करा. ती ऊर्जा तुमच्या पूर्ण शरीरामध्ये पसरतीये. त्या ऊर्जेने स्वतःसोबत परमसुख, समाधान, ऐश्वर्य, आरोग्य, दीर्घायुष्य आणलेलं आहे. आणि जाणारी ऊर्जा सर्व शरीरातून नकारात्मकता घेऊन जातीये. आता तुमचं मन पूर्ण त्या श्वासाशी जुळलेलं आहे. तुमच्या क्राउन चक्रातून एक पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतोय. तुमच्या क्राउन चक्रातून एक पांढरा शुभ्र प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतोय. बघा त्या प्रकाशाला. अनुभवा त्या प्रकाशाला. बघा, तो तुम्हाला हील करायला आलेला आहे. तुम्हाला उपचारित करायला आलेला आहे. परवानगी द्या त्या प्रकाशाला. परवानगी द्या. सगळ्या नकारात्मक गोष्टी बाहेर घेऊन जाण्याची. मनाने त्याला सांगा, मी तुला परवानगी दिलेली आहे. तो तुमच्या क्राउन चक्रातून तुमच्या शरीरात प्रवेश करून सर्व व्याधी स्वतःसोबत घेऊन जाणार आहे. दूर घेऊन जाणार आहे. कुठल्याही प्रकारची नकारात्मकता तो ठेवणार नाहीये. आता त्यांनी सर्व सफरिंग स्वतःसोबत घेऊन जायला सुरुवात केलेली आहे. क्राउन चक्रातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती त्यांनी स्वतःसोबत घेतलेली आहे. ती निगेटिव्हिटी खाली 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 सरकत आहे. ती ब्रह्मांडीय ऊर्जा
त्याला खाली खाली ढकलत आहे. त्या ब्रह्मांडी ऊर्जेच्या फोर्सने तुमच्या क्राऊन चक्रातले सगळे सफरिंग खाली उतरत आहेत, खाली उतरत आहेत. आता ते थर्ड आय चक्रापर्यंत आलेले आहेत, तुमच्या आज्ञा चक्रापर्यंत. आज्ञा चक्र जे तुमच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे. बघा, दोन्ही भुवयांच्या मध्ये बघा. ती ऊर्जा त्या सर्व निगेटिव्ह गोष्टीला खाली खाली ढकलत आहे, खाली खाली ढकलत आहे. तुमचे नकारात्मक विचार, तुमच्या जीवनातल्या फिजिकल समस्या, मायग्रेन, मस्तिष्काशी निगडीत असलेले सर्व प्रॉब्लेम, ही ऊर्जा तिला खाली ढकलत आहे. ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा त्याला खाली ढकलत आहे. तुम्हाला दिसतंय एक काळा असा गोल खाली सरकतोय, काळा असा गोल खाली खाली सरकतोय. ते खाली खाली उतरत आहे. आता ती तुमच्या थ्रोट चक्रात आलेली आहे. ती ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रात आलेली आहे. थ्रोट चक्रामध्ये म्हणजे तुमच्या गळ्यामध्ये. दोन्ही डोळे, नासिका, दोन्ही कान, दोन्ही ओठ, संपूर्ण चेहऱ्याचा भाग, गळ्याचा भाग, अन्ननलिका, श्वसन नलिका, थॅयरॉइडचे ग्लॅड, टॉन्सिल्स. इथे कुठल्याही कारणाने काही तणाव, वेदना किंवा सफरिंग आलेलं असेल, काही अव्यक्त भावना असतील, कुणाजवळ तरी व्यक्त व्हायच्या होत्या पण त्या व्यक्त होऊ शकल्या नाहीत, अशा काही भावना असतील, त्याचं सफरिंग तुमच्या थ्रोट चक्रामध्ये आलेलं आहे. त्या सफरिंगच्या रिझनला, त्या सफरिंगच्या कारणाला घेऊन ही ऊर्जा आता खाली खाली सरकतीये. थ्रोट चक्राला तिने पूर्ण स्वच्छ केलंय, पूर्ण स्वच्छ केलंय आणि ती आता खाली आलेली आहे. ती आता हृदय चक्रापर्यंत येऊन पोचली. हृदय चक्रापर्यंत, छातीचा पिंजरा, हृदय, लंग्स, दोन्ही हात, खांदे, हाताच्या बोटापर्यंत ही ऊर्जा पोचलेली आहे. या हातांना कुठलंही दुखणं, कुठलाही त्रास, कुठलंही सफरिंग जर असेल तर ते पूर्ण पूर्ण ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेने खाली आणलेलं आहे, ढकललेलं आहे, खाली खाली ढकललेलं आहे, फोर्सफुली ढकललेलं आहे. बीपीचा त्रास, हार्ट रिलेटेड काही समस्या असतील, लंग्सच्या काही समस्या असतील, ही दिव्य ऊर्जा सगळ्या सफरिंगला आज तुमच्या जीवनातून दूर करत आहे, दूर करत आहे. कुठलीही समस्या आता तुमच्या हृदयामध्ये राहणार नाहीये. ती समस्या ही ब्रह्मांडीय ऊर्जा दूर करत आहे. काही हृदयावर आघात झाले असतील, कुठल्या व्यक्तींचा जाण्याने दुःख झालं असेल, कुठली तरी नकारात्मकता तिथं साठलेली असेल, ही दिव्य ऊर्जा त्या सर्व नकारात्मकतेला कायम स्वरूपी तुमच्यापासून दूर करत आहे, तुमच्यापासून दूर करत आहे. बघा, एक काळ्या रंगाचा गोल, काळ्या रंगाचा
तो गोळा असा कसा खाली सरकताना दिसतोय तुम्हाला. तुमच्या शरीरातले सगळे सफरिंग घेऊन ही ऊर्जा, ही ब्रह्मांडीय ऊर्जा त्याला खाली 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 ढकलत आहे, खाली ढकलत आहे. ती त्या नकारात्मकतेला परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे, परमनंटली काढून टाकत आहे ती. ही दिव्य ऊर्जा हृदयापासून आता मणिपूर चक्रापर्यंत आलेली आहे. ही आपल्या नाभीच्या 3 बोटवर हे मणिपूर चक्र, नाभीच्या 3 बोटवर हे मणिपूर चक्र आहे. हे मणिपूर चक्र म्हणजे ह्या भौतिक जगातील सगळ्या इच्छा पूर्ण करणारं केंद्र. आपल्या सर्व इच्छा पूर्ण करणारं केंद्र म्हणजेच मणिपूर चक्र. आपली सर्व पचन संस्था, तिची सिस्टीम, इथं जर कुठल्या कारणाने काही सफरिंग आलं असेल, काही त्रास आला असेल, ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या जीवनातून त्या त्रासाला काढून टाकत आहे, काढून टाकत आहे. ज्या ज्या तुमच्या अपूर्ण अशा इच्छा मनामध्ये घर करू नयेत, अपूर्ण इच्छा ज्या व्हाव्या वाटलं पण झाल्या नाहीयेत, अशा इच्छा तुमच्या मनामध्येच दडून राहिलेल्या आहेत, तुमच्या त्या मणिपूर चक्रामध्ये आहेत. त्या इच्छांना ही ब्रह्मांडीय ऊर्जा खाली 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 नेत आहे, खाली खाली घेऊन जात आहे. त्या पूर्ण न झाल्यामुळे ज्या दुःखात, ज्या तणावात तुम्ही आहात, ही ब्रह्मांडीय ऊर्जा त्या तणावाला, त्या दुःखाला ही स्वतःसोबत खाली घेऊन जात आहे, खाली 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 घेऊन जात आहे. तुमचं मणिपूर चक्र सर्व अर्थाने तिने हील केलेलं आहे, सर्व अर्थाने तिने हील केलेलं आहे, उपचारित केलेलं आहे. कुठलीही समस्या आता त्या मणिपूर चक्रामध्ये राहिलेली नाहीये. तुमच्या अपूर्ण इच्छा ती काढून टाकत आहे, कायमची काढून टाकत आहे. कायमची ती इच्छा तुमच्या शरीरातून निघून गेलेली आहे. ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या नाभीच्या 3 बोट खाली असलेल्या स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचली आहे. नाभीच्या खाली 3 बोट, ती स्वादिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलीये. ओटीपोट, त्या संदर्भातला कुठलाही आजार, कुठलीही जेनेटिक ऑर्गनचे रिलेटेड आजार, सगळ्या प्रकारच्या निगेटिव्हिटीला घेऊन ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा खाली 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 जात आहे, खाली खाली जात आहे. आता ती रूढ चक्रापर्यंत पोहोचलीये, रूढ चक्रात आली आहे ती. बघा, रूढ चक्राच्या तिथे फील करा. तुमच्या 3ऱ्या डोळ्याने त्या रूढ चक्राला पहा, जे अगदी तुमच्या माकड हाडाजवळ आहे. रूढ चक्रात कुठल्याही कारणाने, कुठल्याही प्रकारची नकारात्मकता असेल, त्या सर्व निगेटिव्हिटीला कायमस्वरूपी काढून टाकत आहे, कायमस्वरूपी काढून टाकत आहे, कायमस्वरूपी. तो काळा गोळा आता वाढत चाललाय. शरीरातल्या सर्व निगेटिव्हिटी त्याच्यामध्ये सामावलेल्या आहेत, सर्व सफरिंग त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. तो वाढत चाललाय, तो मोठा होत चाललाय. आपल्या मांड्या, गुडघे, दोन्ही पाय, पायांचे पंजे, पायांची 10 बोट, या सर्व ऑर्गन मधून ही निगेटिव्हिटी बाहेर निघत आहे, बाहेर निघत आहे. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत
डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत कलेक्ट केलेली सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडत आहे. शरीरातून ती बाहेर पडत आहे आणि त्या मोठ्या अशा त्या काळ्या बॉलमध्ये ती सामावत आहे. आणि ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेने त्या काळ्या बॉलला, त्या नकारात्मक ऊर्जेला पृथ्वीमध्ये आत 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 खोल 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 ढकलायला सुरुवात केलेली आहे. पृथ्वीच्या खोल भूगर्भात खाली 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 ती ऊर्जा, ती नकारात्मक ऊर्जा जात आहे, खाली चाललेली आहे. फोर्सफुली फोर्सफुली खाली चाललीये, कारण ह्या ब्रह्मांडीय ऊर्जा तिला खाली ढकलतीये. आपल्या शरीरातनं निघालेल्या या नकारात्मक ऊर्जेला ही ब्रह्मांडीय ऊर्जा पृथ्वीच्या भूगर्भामध्ये कुठेतरी दूरवर घेऊन चाललेली आहे, दूरवर घेऊन चाललेली आहे. सगळी नकारात्मकता, शरीरातील सगळी नकारात्मकता, तुमच्या औरामधील सगळी नकारात्मकता घेऊन ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा पृथ्वीच्या खोल भूगर्भात जात आहे, खोल भूगर्भात जात आहे, खोल भूगर्भात जात आहे, खोल खोल खोल. आणि काय, पृथ्वीच्या त्या भूगर्भामध्ये ही गेलेली नकारात्मकता ही खाली आता दिसेनाशी झालेली आहे. इतकी ती खाली गेलेली आहे, तरीही ही ब्रह्मांडीय ऊर्जा तिला खाली ढकलतच आहे, ढकलतच आहे. त्या सगळ्या सहन केलेले दुःख, त्या सगळ्या कटू आठवणी, त्यांनी कुणी तुम्हाला त्रास दिलाय, आयुष्यात अनेक वेळेला अपयश आलंय, ज्या काही शारीरिक वेदना, त्या सगळ्या सगळ्या दुःखाला कायम स्वरूपी त्या ब्रह्मांडीय ऊर्जेने या पृथ्वीच्या त्या भूगर्भामध्ये दडवून टाकलंय. आणि फाट एक मोठा आवाज, आणि काय, तुमचं सगळं नातं या दुःखाशी, या वेदनेशी, या त्रासाशी, या सफरिंगशी जे होतं ते कायमचं तुटलेलं आहे. त्या आवाजाने ते नातं तोडून टाकलेलं आहे. बघा, त्याची नाळ आपल्यापासून तोडून टाकलेली आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडीय प्रकाशमय ऊर्जा पृथ्वीच्या भूगर्भातून आधी फास्ट आता ती वर येतेय, फास्ट वर येतेय. तिने सगळं आपलं सफरिंग संपवलंय, आपलं सगळं सफरिंग तिने ते नष्ट केलंय. आणि आता ती वर येतेय, ती वर येतेय. आणि बघा, तिने तुमच्या तळपायाला स्पर्श केलाय. त्या ऊर्जेने तुमच्या तळपायाला स्पर्श केलाय. संपूर्ण आरोग्याची, आत्मविश्वासाची ऊर्जा तुमच्या चरणाला, तुमच्या पावलांना ती प्रदान करत आहे. संपूर्ण ऊर्जा आता तुमच्या पावलातून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. दोन्ही पायात ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होते, दोन्ही गुडघ्यामध्ये ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होतीये. बघा, पायांमधून, तुमच्या पायांच्या तळव्यांमधून, तुमच्या पायांच्या पिंढऱ्यांमधून आता ती गुडघ्यांपर्यंत पोहोचलीये आणि तिथं ती ऍक्टिव्हेट होतीये. दोन्ही मांड्यांमध्ये ही ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. आणि ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा रूढ चक्रापर्यंत पोचलेली आहे. रूढ चक्रापर्यंत. रूढ चक्र जे तुमच्या माकड हाडाजवळ आहे, त्या रूढ चक्राला बघा तुम्ही, दिसतंय तुम्हाला ते रूढ चक्र बंद पाकळ, एक फूल आहे, एक कमळ आहे ज्याच्या पाकळ्या बंद आहेत. लाल रंगाचं ते फूल आहे, तो कमळ लाल रंगाचा आहे. अनुभवा,
फील करा, फील करा त्या लाल रंगाच्या त्या कमळाला, पण त्याच्या पाकळ्या बंद आहेत. हे 4 पाकळ्यांचं कमळ आणि हे पृथ्वी तत्वाचं रूढ चक्र, ज्याची देवता आहे गणपती. बघा, गणपती विराजमान आहेत तिथं. दिसते ना, 4 पाकळ्यांचं लाल रंगाचं कमळ आणि तिथं विराजमान असलेले गणपती. आता तुम्हाला बीज मंत्र म्हणायचा आहे याचा. तुम्हाला रूट चक्र ऍक्टिव्हेट करायचंय, चार्ज करायचंय. मी तो बीज मंत्र म्हणतेय, तुम्ही फक्त ऐकायचंय. लम लम लम. आणि हे काय, बीज मंत्र म्हणता क्षणी त्या पाकळ्या उमलायला लागलेल्या आहेत. तुमचं रूट चक्र ऍक्टिव्ह झालेलं आहे. एक लाल प्रकाश, त्या 4 पाकळ्या उमलल्यात आणि एक लाल प्रकाश तुमच्या रूढ चक्रामध्ये पसरलेला आहे. त्या लाल प्रकाशाला बघा तुम्ही. हे चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे. हे चक्र ऍक्टिव्हेट झालेलं आहे. पूर्ण लाल प्रकाशाने व्यापून गेलंय. आणि याच्या बरोबरच याच्याशी निगडीत असलेले सर्व ऑर्गन्स चार्ज झालेले आहेत. सर्व ऑर्गन चार्ज झालेले आहेत. तुमचं भौतिक जीवन सुरक्षित झालेलं आहे. सुरक्षित झालेलं आहे भौतिक जीवन. आता कुठल्याच अर्थाने भ्यायची गरज नाहीये, कारण तुमचं रूढ चक्र चार्ज झालेलं आहे. आता सर्व तुमची सृजनशक्ती, तुमच्या शरीरातील जडता, उदासीनता जाऊन स्फूर्ती आणि चेतना तुमच्या शरीराला मिळालेली आहे. स्फूर्ती आणि चेतना तुमच्या शरीराला मिळालेली आहे. तुमची सृजनशीलता खूप वाढलेली आहे. आता ही ब्रह्मांडीय ऊर्जा स्वाधिष्ठान चक्राकडे आलेली आहे. स्वाधिष्ठान चक्र जे नाभीच्या 3 बोट खाली, तिथेही तुम्हाला एक कमळाचं फूल दिसतंय, केशरी रंगाचं फूल. केशरी रंगाचं ते फूल आहे. त्याच्या पाकळ्या 6 आहेत. त्याच्या पाकळ्या 6 आहेत. हे जलतत्वाचं आहे. याचं तत्व जलतत्व आहे. याची देवता वरुण देवता आहे. याची देवता वरुण देवता आहे. आणि याचा बीज मंत्र वम, जो मी आता उच्चारत आहे, वम वम. वम. बीज मंत्र उच्चारताच हे चक्र ऍक्टिव्हेट झालंय. 6 पाकळ्या उमलल्यात. हे क्लॉकवाईज तुम्हाला फिरताना दिसतंय. सगळीकडे त्या चक्रामध्ये केशरी रंग, सगळीकडे तुम्हाला केशरी रंग दिसतोय. आणि हे चक्र फिरत असताना तुम्ही पाहताय. फिरत असताना तुम्ही पाहताय क्लॉकवाईज फिरतंय हे चक्र. क्लॉकवाईज फिरतंय. ऍक्टिव्हेट झालेलं आहे हे चक्र. ऍक्टिव्हेट झालेलं आहे. तुमच्या सगळे पोटांचे विकार आता दुरुस्त झालेत. तुम्हाला असलेले सर्व कफ, सर्दी, गायनिक प्रॉब्लेम, जेनेटिक प्रॉब्लेम, जे काही प्रॉब्लेम असतील ते सगळे दुरुस्त झालेले आहेत.
तुम्ही आता सकारात्मक बनलात. तुमच्या नकारात्मक भावना आता संपुष्टात आल्या आहेत. सगळ्यांशी तुमचं नातं आता खूप चांगलं झालेलं आहे. आणि लख्ख असा केशरी प्रकाश तुमच्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये पसरलेला आहे. आता ही ब्रह्मांडीय ऊर्जा आता आणखीन वर सरकतीये. ती मणिपूर चक्रापर्यंत आलेली आहे. मणिपूर चक्र जे तुमच्या बेंबीच्या 3 बोट वरती आहे. याचा रंग आहे पिवळा आणि याचं तत्व आहे अग्नी तत्व. याची देवता आहे सूर्य देवता, प्रत्यक्ष सूर्य देवता, जी सगळ्याला चार्ज करते. ती सूर्यदेवता याची मूळ देवता आहे. आणि याचा रंग पिवळा आणि मंत्र आहे रम. रम रम रम. बघा, हे तुमचं मणिपूर चक्र आता ऍक्टिव्ह झालंय. पिवळा प्रकाश पूर्ण तुमच्या मणिपूर चक्रामध्ये पसरलेला आहे. 10 पाकळ्याचं हे कमल आता पूर्ण उमललेलं आहे. आणि ते क्लॉकवाईज फिरतंय. आता क्लॉकवाईज फिरतंय. पूर्ण उमललंय हे कमळ आणि ते क्लॉकवाईज फिरतंय. सगळा पिवळा प्रकाश तुमच्या मणिपूर चक्रामध्ये पसरलेला आहे. आणि तुम्हाला जी सारखी भीती वाटत होती छोट्याशाही कारणाने, ती आता दूर झालेली आहे. तुम्ही निडर बनलात. तुम्ही निडर बनलात. तुमच्या भीतीने जो पोटात गोळा येत होता तो आता संपुष्टात आलाय. तुम्ही धैर्यवान झालेला आहे. तुमच्या पैशाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. तुमची भौतिक सुख तुमच्यापर्यंत आलेले आहेत. तुम्हाला आता कुठलीही चिंता करायची गरज नाहीये. यश, धन, कीर्ती, निर्भयता, मान, पान, पद, प्रतिष्ठा हे सगळं सगळं तुम्हाला मिळतंय. शक्ती, बुद्धी हे सुद्धा तुम्हाला मिळतंय. कुठलेच प्रॉब्लेम तुमचे आता शिल्लक राहिलेले नाहीये. तुम्हाला कुठलीही अलर्जी, आल्सर किंवा कुठलीही लिव्हर अशी कुठलीही शारीरिक ऑर्गनचे प्रॉब्लेम राहिलेले नाहीयेत. सर्व प्रॉब्लेम ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेने दूर केलेले आहेत. बघा, पिवळ्या रंगाचं हे कमळ तिथं पूर्ण उमललेलं तुम्हाला दिसतंय. पूर्ण उमललेलं तुम्हाला दिसतंय. क्लॉकवाईज फिरताना ते दिसतंय तुम्हाला. क्लॉकवाईज फिरताना ते दिसतंय. आणि पिवळा प्रकाश तिथं पसरलेला आहे. त्या मणिपूर चक्रात पिवळा प्रकाश पसरलेला आहे. आता ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या हार्ट चक्रात आलेली आहे. तुमचं हृदय चक्र, तुमचं अनाहत चक्र, या चक्राचा रंग आहे हिरवा. फील करा त्या हिरव्या रंगाला. या चक्राचा रंग आहे हिरवा. आणि याची हे वायू तत्वाचं हे चक्र आहे. हे चक्र वायू तत्वाचं आहे. आणि याची देवता आहे हनुमान, बजरंगबली हनुमान. या चक्रामध्ये तुम्हाला 12 पाकळ्याचं एक कमळ दिसतंय हिरव्या रंगाचं. ते बंद स्वरूपातलं कमळ 12 पाकळ्याचं तुम्हाला दिसतंय. याचा बीजमंत्र आहे यम. यम यम यम. या बीज मंत्राच्या उच्चाराने ते कमळ आता पूर्ण उमललंय. 12 पाकळ्यांचं ते कमळ पूर्ण उमललंय तुमच्या हृदय चक्रात.
प्रेम, करुणा, माया, जिव्हाळा सगळं सगळं व्यापून टाकलंय तुमच्या हृदयामध्ये. या ब्रह्मांडीय ऊर्जेने हे सगळं व्यापून टाकलंय तुमच्या हृदयामध्ये. हिरवा प्रकाश तुमच्या हृदयामध्ये पसरलेला आहे. तुमची संकुचित वृत्ती, तुमची निराशा, सगळं सगळं ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेने दूर करून टाकलंय. तुम्ही आता दिलदार बनलेले आहात. सगळ्या प्राणी मात्रावर प्रेम करणारे बनलेले आहात. सगळ्यांसाठी दयेची, करुणेची भावना ठेवणारे तुम्ही बनलेले आहात. तुमचे शरीर लेवलचे, हृदयाशी निगडीत असलेले सर्व प्रॉब्लेम आता नष्ट झालेले आहेत. फील करा, ते नष्ट झालेत. कुठलाच प्रॉब्लेम तुमच्या हृदयामध्ये आता शिल्लक नाहीये. कुठलाच नाही. नकारात्मक विचार नाहीत, बीपीचा त्रास नाहीये किंवा कुठलेही शारीरिक प्रॉब्लेम, छातीचा कॅन्सर असेल, डिप्रेशन असेल, सगळं 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 निघून गेलेलं आहे. आणि हिरव्या रंगाने प्रकाशमान झालेलं आहे हृदय चक्र. बघा त्या चक्रात क्लॉकवाईज फिरताना बघा त्या चक्राला. बघा, अनुभव घ्या. तुम्ही खूप एनर्जेटिक झालेला आहात. सगळं सगळं नष्ट झालंय तुमच्या शरीरातनं, तुमच्या हृदयातनं सगळं नष्ट होऊन त्या ठिकाणी एक नवी सकारात्मक ऊर्जा ऍक्टिव्ह झालेली आहे. पूर्णच्या पूर्ण तुमच्या हृदयाचं हे हृदय चक्र हे पूर्ण ऍक्टिव्ह झालेलं आहे. कमळ उमललेलं आहे त्याचं. आता ही ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या थ्रोट चक्रात आलेली आहे. थ्रोट चक्र, याचा कलर आहे आकाशी कलर. याचं तत्व आहे आकाश तत्व. याच्या कमळाच्या पाकळ्या आहेत 16 पाकळ्या. 16 पाकळ्याचं कमळ तुमच्या कंठामध्ये विराजमान आहे. लाईट ब्ल्यू कलर, आकाशी कलर. हे 16 पाकळ्याचं कमळ तिथं स्वतः विराजमान आहे. आणि याचं बीज मंत्र आहे हम. हम हम हम. हे कमळ पूर्ण उमललंय आता. पूर्ण ऍक्टिव्हेट झालेलं आहे, पूर्ण उमललेलं आहे. पूर्ण निळा प्रकाश तुमच्या कंठामध्ये पसरलेला आहे. बघा, आकाशी रंगाचं ते कमळ, 16 पाकळ्याचं असलेलं हे कमळ पूर्णतः उमललेलं आहे, पूर्णतः उमललेलं आहे. तुमच्या मनातील जे विचार तुम्हाला दुसऱ्यांना सांगायचे ते शब्द आता चार्ज झाले. तुम्ही सहज तुमचे विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकता. सहज ते विचार पोहोचवू शकता दुसऱ्यांपर्यंत. तुमच्या वाणीत नम्रता आलेली आहे. सत्य बोलणं, खरं बोलणं हा तुमचा धर्म बनलाय. बघा, स्वतः तुम्ही व्यक्त होताय दुसऱ्यांसमोर. बोलण्यातली, स्वतःला सिद्ध करण्यातली कुठलीही अडचण आता राहिलेली नाहीये. कुठलीच अडचण राहिलेली नाहीये. पूर्ण प्रकाशमान या थ्रोट चक्राला तुम्ही बघा. थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल, लंग्सचा प्रॉब्लेम असेल, हिरड्यांचे, दातांचे जे काही दुखणे असतील ते सगळे सगळे आता संपलेले आहेत. कानाचं दुखणं सुद्धा संपलेलं आहे. तुम्हाला आता खूप चांगलं ऐकायला यायला लागलेलं आहे. कारण तुमचं थ्रोट चक्र ऍक्टिव्ह झालेलं आहे. फील करा, ते ऍक्टिव्ह झालंय हे फील करा, अनुभवा त्याला. मनामध्ये भावना आणा की आता मला कुठलाच प्रॉब्लेम नाहीये, मला कुठलीच समस्या नाहीये.
सर्व आजार, सर्व भावना, सर्व तुमच्या ह्या सकारात्मक बनलेल्या आहेत. आता हा प्रकाश, ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेचा प्रकाश आता तुमच्या थर्ड आय चक्रात आलेला आहे. थर्ड आय चक्र जे तुमच्या दोन्ही भुवयाच्या मध्ये आहे. याचा रंग आहे डार्क निळा. डार्क निळा रंग याचा. इथे 2 पाकळ्यांचं कमळ विराजमान आहे. 2 पाकळ्या. याचा मंत्र आहे उम. याचा मंत्र आहे उम. बघा ते निळ्या रंगाचं कमळ आता पूर्णतः उमललंय. तुमचं हे थर्ड आय चक्र ऍक्टिव्ह झालेलं आहे. ऍक्टिव्ह झालं हे थर्ड आय चक्र. दोन्ही पाकळ्या उमललेल्या आहेत. सगळीकडे निळा प्रकाश पडलेला आहे. तुमचे बाह्य ज्ञानाचं केंद्र सक्रिय झालंय. क्लॉकवाईज फिरणारं हे चक्र तुम्हाला सरळ सरळ दिसतंय. क्लॉकवाईज फिरतंय हे चक्र जे तुम्ही अनुभवताय. आता तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या घटना अगोदरच कळायला लागल्यात. तुमचा आध्यात्मिक विकास झालाय. तुमची टेलिपॅथीची पॉवर आता खूप वाढली आहे. तुमची टेलिपॅथीची पॉवर खूप वाढली आहे. ब्रह्मांडातून येणाऱ्या संदेशाला तुम्ही सहज समजू शकायलाय. तो संदेश तुमच्यापर्यंत जेव्हा येतोय तो तुमच्या लक्षात येतोय. आता स्वतःचे विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं आता तुम्हाला खूप सोपं झालंय. खूप सोपं झालंय. तुमची दूरदृष्टी वाढलेली आहे. दूरदृष्टीची समज तुमची वाढलेली आहे. ताण तणाव, डोकेदुखी, टेन्शन, झोप न येणं हे सगळे प्रॉब्लेम तुमचे आता संपून गेलेले आहेत. संपून गेलेले आहेत. मायग्रेनचा त्रास तुमचा संपून गेलाय. ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेने त्याला संपवून टाकलेलं आहे. आता तुम्ही क्राऊन चक्रात गेलेले आहात. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आता क्राऊन चक्रात पोहोचली आहे. तुमच्या माथ्यावर. तुमच्या माथ्यावर पहा जांभळ्या कलरचं एक सहस्र दल कमळ उमललेलं तुम्हाला दिसतंय. एक सहस्र दल कमळ उमललंय तुमच्या क्राऊन चक्रावर आणि क्लॉकवाईज ते फिरतंय. क्लॉकवाईज फिरतंय. याचा बीज मंत्र आहे ओम. ओम. कोणतेही भाव नाहीत. कोणताही विचार नाही. तुम्ही पूर्ण समाधानी झालात. पूर्ण समाधानी. परिपूर्ण व्यक्ती बनलात तुम्ही. कुठलीच नकारात्मकता आता शिल्लक नाही. कुठलीच व्याधी आता शिल्लक नाही. कुठलीच सफरिंग आता शिल्लक नाही. आनंदी, समाधानी असे व्यक्ती आज तुम्ही बनलेला आहेत. आज तुम्ही खूप खूप आनंदित झालेला आहेत. तुमच्या शरीराचे, ऑर्गनचे, सेलचे सगळीकडं सेल, ऑर्गन, तुमचं शरीर सगळीकडं
ही दिव्य ऊर्जा प्रवाहित होताना तुम्ही बघितलीये. संपूर्ण स्वास्थ्याची ही ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये एकवटलीये, ऍक्टिव्हेट होतीये ती. तुम्हाला नवीन जीवन मिळालेलं आहे, नवीन जीवन मिळालेलं आहे. तुमचं पूर्ण शरीर ऍक्टिव्हेट झालेलं आहे. तुमचं पूर्ण शरीर सकारात्मक ऊर्जेने व्याप्त झालेलं आहे. तुमचा शरीर, 7 चक्र, औरा आता दिव्य ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेने हील झालेलं आहे, हील झालेलं आहे. तुमच्या चेहऱ्यावर आता स्माईल आहे. एक स्माईल क्रिएट करा तुमच्या चेहऱ्यावर. आतून त्या स्माईलला बाहेर काढा. तीनर स्माईल, तीनर स्माईल जी तुमच्या आत कुठंतरी दडून गेलेली आहे. प्लॅस्टिकची स्माईल बाजूला ठेवा आणि त्या इनर स्माईलला तुम्ही बाहेर काढा. कारण आता इथून तुमच्या प्रत्येक श्वासाला ही स्माईल तुम्हाला जोडायची आहे. ही स्माईल तुम्हाला जोडायची आहे. तुम्हाला आनंदी राहायचंय, आनंदी राहायचंय, तुम्हाला आनंदी राहायचंय. आनंदी, खूप आनंदी, खूप आनंदी, खूप आनंदी. हळुवार परत या, हळुवार परत या. दोन्ही हात रब करा, तुमच्या डोळ्यावरती ठेवा आणि हळुवार नंतर डोळे उघडा. एकदम डोळे उघडायची घाई करू नका, एकदम डोळे उघडायची घाई करू नका. पाणी प्यायचं असेल तर पिऊन घ्या. कसं वाटलं? कोण अनम्यूट होतंय? छान वाटलं. छान वाटलं. खूप सुंदर खूप वाटलं, सुंदर. खूपच सुंदर. म्हणजे पूर्ण बॉडी खूपच सुंदर. हम्म. फक्त ते ऑर्गनच दिसत होते जे सांगताल ते. हा हा, मग तेच आपल्याला फील करायचं होतं. पूर्ण विसरलं होतं बॉडी. हा. सगळ्यांना मॅडम मला आता विचारायचं आहे, हा, मला विचारायचं आहे, समजा आता पेड आता केले पैसे आणि 8 दिवसांनी परत अजून पेड केले चालेल का? दोनदा, 2 टप्प्यात? नाही एकाच टप्प्यात करून टाक. का म्हणजे काय प्रॉब्लेम आहे का? हा हा बरं. म्हणजे कसं आहे घरी. एक काम करा, तुम्ही मला पर्सनल कॉल करा. चालेल. हा, पर्सनल कॉल करा, आपण बोलू त्याच्यावर. तुमचा हाच नंबर आहे ना जो तुमचा पर्सनल नंबर त्याच्यावर- तुमचा कोणता आहे? त्याच्यावरही केला तरी चालतो, नसेल तर मी ह्याच्यावर देईन तुम्हाला. हो हा, पर्सनल नंबर वेगळा आहे माझा, मी देईन. चालेल. हो हा, कोण कोण सांगते आता अनुभव? अनुभव कोण सांगताय अजून?